कारण आजकाल काय होतं 30 सेकंदाच्या रील्स साठी फक्त तेवढीच प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिस किंवा 30 सेकंद, हा म्हणजे मला ते म्हणायचं नाही, पण 30 सेकंद किंवा 1 मिनिट लोकांना वाटतं आम्ही माधुरीपेक्षा उत्तम नाचतो, पण तसं नाहीये मला वाटतं. कारण की त्याच लोकांना तू कधी 2 मिनिटं नाचायला सांग, ते हाफतात. म्हणजे वर्कशॉप्स मध्ये मी खूप बघतो, खूप लोक माझ्या वर्कशॉप्सला येतात तेव्हा त्यांचा तो ऍटिट्यूड असतो की मला हे येतं किंवा मी हा डान्स फॉर्म करू शकतो. पण जेव्हा वर्कशॉप सुरू होतो त्याच्या अर्ध्या तासात मला कळतं, त्यांना स्वतःला समजतं की अरे हे दम आहे खूप, म्हणजे खूप दिसताना खूप सोपं आहे. म्हणजे तेच आहे, मला वाटतं खूप लोकांना असं वाटतं की आपलं क्षेत्र हे खूप गुडी गुडी आहे किंवा वाव ह्यांना हे टीव्हीवरती येतात, पण त्याच्या मागे जी मेहनत आहे ती खूप कमी लोकांना माहिती आहे मला वाटतं. म्हणजे नो ऑफेन्स टू एनीबडी, कारण रील करायला पण खूप वेळ लागतो, खूप मेहनत असते. कोणाला ऑफेन्स नाही, आय रिस्पेक्ट ईच अँड एव्हरी आर्टिस्ट. पण मला वाटतं की आपल्याला रिअल वर्ल्ड आणि रील वर्ल्ड मधला फरक कळला पाहिजे. रीलच हे सगळं काही नाही, रील हे वर्ल्ड नाही, रिअल म्हणून रियालिटी. मला वाटतं की रियालिटी चेक असला पाहिजे तुम्हाला स्वतःला.